कुठून ते जॉईन होतं? पाटील साहेब, मला वाटतं आपण स्टार्ट करूया. काही जे बाकी असतील ते जॉईन होत राहतील. ओके ओके, डेफिनेटली. मी सुरुवात करतो. गुड आफ्टरनून एव्हरीवन. नमस्कार मित्रो, मी सुरेश पाटील, CEO अँड फाउंडर ऑफ इको कृषी सोल्युशन धुळे LLP. आज आमच्या कंपनीचे सल्लागार मिस्टर अशोक मेहतील सर, फॉर्मर चीफ जनरल मॅनेजर नाबार्ड मुंबई, हे पण आपल्या वेबिनारला हजर आहेत. त्याचबरोबर आमच्या कंपनीचे सिनियर सायंटिस्ट डॉक्टर योगिता देशमुख आणि बायोचार एक्सपर्ट, त्या आपल्याला बायोचारचे ॲग्रिकल्चरमध्ये असलेले ॲप्लिकेशन्स याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे. त्याआधी मी इको कृषी टीम करणं सर्व हजर असलेले शेतकरी, DSC BOD मेंबर्स, APO चे अधिकारी पदाधिकारी यांचे स्वागत करतो. आणि योगिता मॅडम, तुम्हाला इको कृषी सोल्युशन कशा पद्धतीनं APO सोबत या बायोचार नावाच्या तंत्रज्ञानावर कोलॅबरेट करून काम करू इच्छितो याबद्दल थोडक्यात या एका तासामध्ये एक्सप्लेन करून कुठल्या कुठल्या पद्धतीचे मॉडेल्सने आपण आणि कशा कशा त्याचे फायदे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी आणि पर्यावरणाचा समतोल टाळण्यासाठी होऊ शकतो त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतील. मी योगिता मॅमांकडे हँडओव्हर करण्याआधी एक सांगू इच्छितो की ही 40 मिनिटाची लिंक आहे. 40 मिनिटांनंतर ती आपोआप संपेल आणि परत तुम्ही त्याच लिंकने जॉईन होऊ शकाल. आपल्याला 1 तासाचा हा वेबिनार घ्यायचा आहे. तर संपल्यानंतर परत टीम मेंबर्सने त्याच लिंकने पुन्हा जॉईन व्हायचं आहे. तर मी माझं इंट्रोडक्शन आटोपतो आणि हँड ओव्हर टू यू मॅम, प्लीज गो हेड. थँक्यू सुरेश. बायप संस्थेचे प्रिन्सिपल ॲडवायझर आणि ट्रस्टी माननीय गिरीश सोहाणी सर हे आपल्या वेबिनारसाठी जॉईन झालेले आहेत. त्यांचेही सरचे स्वागत. प्लीज सगळ्यांनी आपले go ahead. कॅमेरे जर का शक्य असतील तर चालू केले तर, आणि म्यूट करा स्वतःला, म्हणजे तुम्हाला माझा आवाज क्लिअर येईल आणि परत मला पण डिस्टर्बन्स नाही येणार तुम्हाला समजून सांगताना. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण सगळेजण इथे बायोचार या एका नवीन तंत्रज्ञानाबद्दल बोलण्यासाठी भेटलो आहोत. आणि बायोचार सोबतच वर्मी कंपोस्ट याबद्दल मी थोडी माहिती देणार आहे. तर आपण हळूहळू बायोचार आणि बायोचार सोबत यूज करू शकणाऱ्या सगळ्या जे काही नवीन नवीन तंत्रज्ञान आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊया. एक छोटंसं प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे मी तुमच्यासाठी मराठीमधून. झालं का? एक स्लाइड करूया. आवाज येतो का? नाही त्याच्यात जा आणि तिथे कोपऱ्यामध्ये ना तुम्ही सगळ्यांना म्यूट करा सो दॅट डिस्टर्बन्स नाही येणार आपल्याला, है ना? तुम्ही करू शकताय सगळ्यांना म्यूट? येस येस मॅम. प्लीज म्यूट एव्हरीवन. या सो आपण सुरुवात करूयात आपल्या प्रेझेंटेशनला. येस मॅम, प्लीज गो हेड.
सगळ्यांना प्रेझेंटेशन व्यवस्थित दिसतंय? येस मॅम. ओके. गांडूळ खत आणि बायोचार याबद्दल माहिती आणि त्याचा या दोघांचाही सेंद्रिय शेतीसाठी असणारा उपयोग याबद्दल आपण आज बोलणार आहोत. ठीक आहे. प्रथम आपण गांडूळ खतापासून सुरुवात करूयात. मुख्यतः गांडूळ खत म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांनाच मला वाटतं माहिती आहे. आणि गांडूळ खत हा सेंद्रिय शेतीतील त्याचा एक महत्वाचा जो घटक आहे गांडूळ खत, तो जमिनीत कशा कशा प्रकारे जमिनीचा फायदा करून देतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातात त्यापैकी स्वतःच्या शरीरासाठी ते फक्त 10% भाग ठेवून 90% भाग शरीरातून बाहेर टाकतात आणि यालाच आपण वर्मी कंपोस्ट असं म्हणतो. आणि या सगळ्या प्रक्रियेला साधारणतः 24 तासाचा कालावधी लागतो. आणि गांडूळ खत हे भरपूर अन्नद्रव्य असणारं दाणेदार असं सेंद्रिय खत आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. गांडूळ खतासाठी ज्या काही मुख्य जाती आहेत गांडुळांच्या त्या मी इथे लिहिलेल्या आहेत. याच्यापैकी जर जास्त काही माहिती हवी असल्यास तुम्ही मला संपर्क करू शकता. आपण आज थोडक्यात गांडूळ खत बघूयात आणि आपल्या मुख्य विषयाला जास्त वेळ देऊयात. पण तरीही याबद्दल तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. गांडूळ खताचे मुख्य फायदे आपण बघूयात. आपण गांडूळ खताला मेनली जमिनीला आणि पिकाला असे होणारे दोन्ही वेगवेगळे फायदे आहेत. याच्यामुळे या खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो, मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडवला जातो, जमिनीचे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते, जमिनीचा पीएच योग्य पातळीवर राखला जातो. गांडूळ खत खालच्या थरातील माती गांडूळ वर आणतात आणि तिला उत्तम प्रतीची बनवतात. त्याच्यामुळे मातीचा कस टिकून राहतो आणि या सगळ्या घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून जमीन सुपीक राहते. जमिनीबरोबरच पिकालाही याचा भरपूर फायदा होतो. यांच्या बियांमुळे झाडांच्या मुळांना इजा न होता जमिनीची उत्तम अशी मशागत केली जाते. गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामुळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच जीवाणूंचा या जीवाणूंच्या संख्येत देखील भरमसाठ अशी वाढ होते. आणि या खतामुळे ओला कचरा व्यवस्थापन अगदी सोपं होतं. कारण आपण जेव्हा गांडूळ खत बनवतो तेव्हा त्यामध्ये आपण आपल्या शेतातील बराचसा कचरा, जो काही कचरा असतो तो मुख्यतः सगळ्याच कचरा आपण वापरू शकतो. त्याच्यामुळे आपलं कचरा व्यवस्थापनही होऊन जातं. आता गांडूळ खत कसे तयार करावे? गांडूळ संवर्धन आणि गांडूळ खत निर्मिती, जागेची निवड, बांधणी, गांडूळ खत तयार करण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या बाबी, खत तयार होण्यास लागणारा कालावधी आणि खत वेगळे करण्याच्या पद्धती यांच्याबद्दल मुख्यतः शेतकऱ्यांना माहिती आहे. कारण गांडूळ खत ही एक बनवणे ही एक खूप बऱ्याच वर्षांपासून चालत असलेली एक प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना याच्याबद्दल माहिती आहे. पण तरीही जर तुम्हाला काही अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करा. पण आपण आज हे थोडक्यात बघणार आहोत. आता आपण आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे वळूया, जो आहे बायोचार. आणि त्याबद्दल थोडी माहिती घेऊ. सेंद्रिय शेतीतील बायोचार आणि गांडूळ खत यांचा मिश्र उपयोग याबद्दलही आपण काही माहिती घेऊ. तर आपण आज आपल्या मुख्य विषयाकडे आता वळूया. बायोचार. तर या बायोचारची थोडी अशी मी मला देणार आहे आज. पिकांचे अवशेष ही शेतकऱ्यांसाठी असणारी एक मोठी समस्या बनली आहे. मात्र आता ही समस्या शेतीसाठी वरदान ठरणार आहे. त्यासाठी सरकारने ठोस अशी योजना देखील आखली आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना जागरूक करण्याची मोठी मोहीम सुरू झाली आहे. आणि हा जो काही वेबिनार आपण सुरू केला आहे आज, तो देखील या योजनेचाच एक भाग समजला तर काही वावगं ठरणार नाही. अनेकदा असं दिसून येतं की भात काढणीनंतर, ऊस तोडणीनंतर पिकांचे जे काही अवशेष असतात किंवा इव्हन कापूस, आपले तूर सगळं काढल्यानंतर आपण पिकांचे अवशेष, जो काही उरलेला पराठी, तुरीचा जो काही कचरा आहे तो सगळं आपण शेतकरी शेतात जाळून टाकतो. आणि देशातील अनेक राज्यांमध्ये ही समस्या दिसून आली आहे. या सगळ्या जाळण्याच्या प्रक्रियेमुळे वातावरणाचं अतोनात नुकसान होतच, याबरोबर जमिनीतील आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील यामुळे कमी होतात. जमिनीतील सध्यांचे घटक संपुष्टात येतात आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होते. अनेक मित्र कीटक जे पुढील पिकासाठी उपयुक्त ठरले असते तेही नष्ट होतात. परिणामी चांगल्या उत्पादनासाठी
करण्यासाठी शेतकरी अधिक रासायनिक खतांचा वापर करतात, ज्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचबरोबर पेंढा जाळल्याने विषारी वायू वातावरणात पसरतो, प्रदूषण शिगेला पोहोचतं, जे आपल्या आरोग्यासाठी मुळीच चांगलं नाहीये आणि ज्यामुळे आपल्याला अनेक गंभीर असे आजारांना सामोरं जावं लागतंय. तर या सगळ्या समस्यांमुळे अशा अनेक योजना राबवण्यात येत आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांनी पेंढा किंवा कुठलाही म्हणजे कृषी कचरा आपण म्हणूयात किंवा कृषी उरलेला जो काही आपल्या शेतातला हे आहे, तो कुठलीही गोष्ट न जाळता त्याचं व्यवस्थापन करायला आपल्याला शिकायचंय. आणि त्यासाठी अनेक अशी तंत्रज्ञान आजकाल सांगितलं जात आहेत. त्यापैकीच एक महत्वाचं, खूपच महत्वाचं तंत्रज्ञान आहे बायोचार. तर बायोचार निर्मितीचं तंत्र आपण बघूयात. बायोचार हा कोळशाचाच एक प्रकार आहे. वनस्पतीची पाने, तण, लाकूड, कुठलाही कचरा, कृषी कचरा म्हणता येईल, हे सगळे पदार्थ कमी हवेत पायरोलिसिस या नियंत्रित ज्वलन पद्धतीद्वारे जाळून, म्हणजे 300 ते 900 डिग्री सेल्सिअस वर जाळून बायोचार तयार होतो. या बायोचारची एक छोटीशी अशी गोष्टही आहे. शास्त्रज्ञांना अमेझॉनच्या खोऱ्यात काही ठिकाणी टेरापेटा ही अत्यंत सुपीक अशी जमीन आढळली. तेथे 10% जास्त सेंद्रिय कार्बन किंवा कार्ब त्यांना जमिनीत आढळून आला आणि ही जमीन शेकडो वर्षांपूर्वी तेथील स्थानिक शेतकऱ्यांनी तयार केली होती. त्याच्या आजूबाजूची जमीन मात्र नापीक आहे आणि या सुपीक जमिनीत प्रामुख्याने बायोचार तसेच मासे, प्राण्यांची हाडे, मातीच्या भांड्यांचे तुकडे, कंपोस्ट खत आढळून आले. त्यामुळे बायोचारकडे जगातील सगळ्या शास्त्रज्ञांचं लक्ष या घटनेपासून वेधलं गेलं. आताच सांगितल्याप्रमाणे पायरोलिसिस ही पद्धत बायोचार बनवण्यासाठी अवलंबली जाते हे आपण पाहिलं. तर पायरोलिसिस ही मुख्यतः एक कचरा व्यवस्थापन पद्धत आहे. पायरोलिसिस उपयुक्त संसाधन तयार करण्यासाठी कृषी कचऱ्याचा म्हणजेच बायोमास, ज्याला आमच्या सायंटिफिक भाषेत बायोमास असं म्हणतो, त्याचा वापर केला जातो. या पायरोलिसिसद्वारे बायोमासचं रूपांतरण बायोगॅस, बायोतेल आणि बायोचार अशा 3 वेगवेगळ्या पदार्थांमध्ये होऊ शकतं. बरं ठीक आहे, आता हे सगळं काही बायोचार बद्दल मी तुम्हाला सांगितलं, पण हा बायोचार नेमकं करतो काय? तर जमिनीत आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जमिनीत सेंद्रिय कार्ब जर का 2% जास्त असेल तर ती जमीन जी आहे ती सुपीक समजली जाते. फोटोसिंथेसिसद्वारे झाडे जो काही कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, बायोचार बनवल्यामुळे असा संपूर्ण कार्बन जमिनीमध्ये परत वापस जाऊ शकतो. त्यामुळे कुठल्याही कचऱ्याचा बायोचार बनवणे हे पिकांसाठी व वातावरणासाठी दोघांसाठीही अतिशय फायदेशीर ठरणार आहे. मातीत असणारा कार्बन ही मातीची सुपीकता ठरवण्यासाठी असलेला सगळ्यात महत्वाचा घटक आहे. जितकं कार्बन किंवा कर्ब चांगलं तितकीच माती सुपीक असं पकडलं जातं. मातीतील कार्बन वाढवण्यासाठी बायोचारचा मुख्यतः वापर केला जातो. बायोचार अजून काय काय करतो? मातीतील ओलावा टिकून ठेवतो, मातीची आम्लता कमी करतो, पीक उत्पादनात वाढ करतो, माती कार्बन संवर्धन करतो, मातीतील कीटकनाशके आणि जड धातू जे पिकांसाठी हानिकारक असू शकतात त्यांचं शोषण करतो, जमिनीत पोषक तत्वांची उपलब्धता वाढवतो, मातीची रचना आणि पोत सुधारतो. सूक्ष्म जंतू बायोचार मध्ये उपस्थित असलेल्या कार्बन आणि नायट्रोजनचा वापर केल्यामुळे वाढतात. मातीचे गुणधर्म सुधारण्यासाठी कृषी कचऱ्याचा जो काही वापर होतो बायोचार मध्ये, त्यामुळे साहजिकच आपण आपला कचरा व्यवस्थापनही करतो. बायोचार तुमच्या जमिनीची सुपीकता वाढवतो आणि दीर्घकालीन फायदे तुमच्या जमिनीला देतो. बरं, आता ह्या बायोचारचे सगळे काही फायदे आपण बघितले, पण आता हा बायोचार बनवायचा कसा, कशापासून बनवायचा? तर विविध कृषी कचऱ्यापासून आपण बायोचार बनवू शकतो. या स्लाइड मध्ये दिसत असल्याप्रमाणे मक्याची कणसं, मक्याचा पालापाचोळा, झाडं, वाळलेलं गवत, भाताचा भुसा, लाकडाचा भुसा, गव्हाचा भुसा आणि वाळलेली लाकडं, इव्हन आता बाभळी वगैरे आपण जेव्हा काढतो आपल्या गावातल्या, या सगळ्या काही गोष्टींचा उपयोग आपण स्लाइड मध्ये दाखवल्याप्रमाणे इथे वेगवेगळ्या प्रकारचा बायोचार बनवलेला दाखवलाय. या सगळ्या कचऱ्यापासून हा असा वेगवेगळ्या प्रकारचा बायोचार वेगवेगळ्या प्रकारचा कचरा वापरल्यावर तयार होतो. बायोचार तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत.
आमच्या गावात आदिवासी विविध पद्धतीने बायोचार बनवतात. त्याच्यामध्ये शेतातील लाकडे कापून रचून ते लाकडांचा ढीग ओल्या किंवा कोरड्या मातीने बंद करतात आणि एखाद्या छिद्रातून आग लावून ढिगारा पद्धतीने, जसं ढिगारा पद्धत या स्लाइड मध्ये दाखवल्याप्रमाणे ते बायोचार बनवतात. स्लाइड मध्ये दिसत असल्याप्रमाणे दुसरी पद्धत राब पद्धत म्हटली जाते आणि तिसरी एक पायरोलायझर मध्ये बायोचार बनवण्याची पद्धत आहे, जी मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगितली. हे एक अत्याधुनिक असं मशीन असतं ज्याच्यामध्ये कृषी कचरा म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा बायोमास टाकल्यावर त्याचं बायोचार मध्ये रूपांतर केलं जातं. या अजून काही पद्धती आहेत. ड्रम पद्धत सुद्धा एक असते, ज्याच्यात थ्रू तुम्ही बायोचार बनवू शकता. की भाताचा जो काही गव्हाचा किंवा भाताचा जो काही भुसा असतो तो सुद्धा अशा प्रकारे जाळून आपण कमी संसाधन वापरून आपण बायोचार बनवू शकतो. ही अजून एक पद्धत आहे बायोचार बनवण्याची. शेतात बायोचार बनवल्यानंतर कोणत्या प्रकारांनी तो शेतात टाकू शकतो हे या चित्रात दाखवलंय. वेगवेगळ्या पद्धती दाखवल्या आहेत की कशा प्रकारे शेतात बायोचार टाकला जातो. आणि सपोज म्हणजे फळ झाडं असतील तर त्यांना अशी रिंग पद्धती दाखवली आहे. त्या रिंग पद्धतीने बायोचार त्यांना अप्लाय केला जातो. शेतांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तो टाकला जातो. पण मुख्यतः याचा वापर कशा प्रकारे आणि किती प्रमाणात करावा यासाठी बऱ्याच वेगवेगळे घटक विचारात घ्यावे लागतात. त्यासाठी महत्वाचा घटक म्हणजे बायोचार हा एक विम्लधर्मीय पदार्थ आहे. त्यामुळे आम्लधर्मीय व जांभा दगडाच्या लाल वर्कस जमिनींमध्ये त्याचा अधिक चांगले परिणाम जाणवतात. बायोचार मध्ये स्पंज प्रमाणे पाणी शोषलं जातं. त्यामुळे पाणी न धरून ठेवणाऱ्या वर्कस जमिनीत त्यांचा चांगला उपयोग होतो. मात्र पाणी धरून ठेवणाऱ्या काळ्या जमिनीत त्याचा टप्प्याटप्प्याने व मर्यादित वापर करावा लागतो. थोडक्यात बायोचार हा एक मातीची सुपीकता वाढवणारा आहे, जो तुम्ही घरी बनवू शकता. बायोचार पिकांसाठी पोषक आहे, पाणी साठवतो आणि तुमचं पीक उत्पादन वाढवतो. शास्त्रज्ञांच्या प्रयोगानुसार टोमॅटो पिकाचे 62%, मक्याचे 177%, तर कांद्यामध्ये 50% वाढीची नोंद झालेली आहे. बायोचार आणि गांडूळ खत यांचा एकत्रित उपयोग. आपण यांच्या एकत्रित उपयोगावरही थोडं बोलूयात, कारण हा एक मुख्य घटक आहे आजच्या आपल्या प्रेझेंटेशनचा. हे जे काही उत्पादन तुम्हाला चित्रात दिसतंय हे एक बायोचार आणि गांडूळ खत यांचं मिश्रण असलेलं आहे. आणि प्रायोगिक परिणामांवरून असं दिसून आलंय की पीक उत्पादनाला चालना देण्यासाठी गांडूळ खत आणि बायोचार यांचा एकत्रित उपयोग फारच फायदेशीर ठरतो. एका प्रयोगानुसार केवळ बायोचारच्या तुलनेत गांडूळ खत आणि बायोचार यांच्या एकत्रित वापराने तांदूळ उत्पादनात जवळजवळ 26 ते 35% वाढीची नोंद झालेली आहे. आणि यांच्या संयोगाने एकत्रित जे काही NO2 नायट्रस ऑक्साईड ज्याला म्हणतात, तो एक विषारी वायू आहे. त्याचं उत्सर्जन देखील फार कमी झालंय, म्हणजे 14 ते 18% त्याचं उत्सर्जन कमी झालंय. आता आपण बायोचार वापरून भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले आणि इतर देशातील शास्त्रज्ञांनी केलेले वेगवेगळे प्रयोग पाहणार आहोत. कधी कधी या प्रयोगांची भाषा थोडी क्लिष्ट असते, तरी मी माझ्या पद्धतीने थोड्या सोप्या भाषेत करण्याचा प्रयत्न करणार आहे. बायोचार निर्मितीचे भारतातील प्रयोग. प्रवीण सावंत यांनी भात जातीसाठी त्याचा उपयोग केला. तेव्हा त्यांना बराच याच्यामध्ये फरक जाणवलेला आपल्याला स्लाइडमध्ये दिसेल. जसं पहिल्या शेतात त्यांनी शेणखत व भाताच्या तुसापासून बनवलेला बायोचार वापरला, तिथे 30 ते 35 फुटवे आले. जिथे फक्त शेणखत त्यांनी वापरलं तिथे फक्त 10 ते 15 फुटवे आले. काही तसंच तामिळनाडूमध्ये पण काही लोकांनी याचा वापर करून बघितला. कोकणामध्ये देखील याचा भोपळा या पिकासाठी त्यांनी वापर केला. तेव्हा 20,000 किलो पासून 20,000 किलो नुसतं ज्या जमिनीत त्यांनी बायोचार नाही वापरला तिथे त्यांना उत्पादन मिळालं, तर 82,000 किलो उत्पादन मिळालं जिथे त्यांनी हे मिश्र खत वापरलं. तर एवढा फरक आपल्याला बायोचारच्या वापराने आपल्याला दिसलाय. तांदूळ उत्पादनासाठी देखील 18 ते 20 टन पर हेक्टरच्या दराने बायोचारचा उपयोग करण्यात आला आणि लक्षणीय अशी धान्य उत्पादनात झालेली वाढ आपण बघू शकतो. 53% ते 67%, 20 टन हेक्टर टाकल्यावर 67% धान्य उत्पादनात वाढ झालेली आहे.
टोमॅटो पिकासाठी देखील काही प्रयोग केले गेले आहेत शास्त्रज्ञांनी बायोचार आणि गांडूळ खत यांचा एकत्र वापर करून. तर तुम्हाला इथे स्लाइडमध्ये दिसत असेल की बायोचार प्लस गांडूळ खत यांच्या वापराने 37% वनस्पतीचा बायोमास वाढला आहे. बायोमास म्हणजेच त्याचं जे काही पानं म्हणा किंवा झाडाची वाढ म्हणा याची वाढ झाली आहे 37%. त्याच्यामुळे साहजिकच उत्पादनातही वाढ झाली आहे. आपल्या वांग्याच्या शेताला सुद्धा काही जणांनी याचा वापर केलाय. तर बायोमासचा या गांडूळ खत आणि बायोचारचा वापर केल्यामुळे वनस्पतीच्या पानामध्ये नत्र, स्फुरद, NPK आणि आपला आयर्न आणि मॅंगनीज या सगळ्यांच्या प्रमाणामध्ये वाढ दिसून आली आहे. आणि याचबरोबर वांगी पिकाची पाणी वापरण्याची क्षमता देखील वाढली आहे असं त्यांना दिसून आलंय. हे पण एक महत्वाचं असं ऑब्झर्वेशन आहे त्यांच्या प्रयोगात मधलं. तर आता ह्या सगळ्या प्रयोगांमधून काही जणांनी हरभऱ्यावर पण केलाय. तर ह्या सगळ्या प्रयोगांमधून असा निष्कर्ष निघतोय की बायोचार उच्च कृषी कार्यक्षमतेसह गांडूळ खताच्या बरोबरीने गहू आणि हरभरा या दोघांचे उत्पादन देखील टिकवून ठेवतं. आणि बायोचार हे शिफारस केलेल्या अजैविक खताच्या म्हणजेच युरिया किंवा बाकी जे काही आपण रासायनिक खतं वापरतो त्यांच्या 50% गरजेला प्रभावीपणे बदलू शकतो. आणि त्यामुळे दीर्घकालीन टिकावासाठी बायोचार हा एक खूपच चांगला पर्याय ठरणार आहे. काही जमिनींमध्ये आम्लस असल्यामुळे माती सुधारण्याच्या प्रक्रियेवर प्रतिबंधात्मक प्रभाव पडतो. दरम्यान बायोचार मातीची सुपीकता सुधारण्याची आणि आम्ल पावसाचा ताण कमी करण्याची देखील क्षमता दर्शवतो. म्हणजे अशा काही जर जमिनी असतील जिथे त्या ऍसिडिक झाल्या आहेत त्यांच्या रिक्लेमेशनसाठी जसं आम्ही म्हणतो म्हणजे त्यांची सुधारण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी देखील आपण बायोचार वापरू शकतो. चित्रात दाखवल्याप्रमाणे जे काही उत्पादनं तुम्हाला दिसत आहेत हे बायोचार उत्पादनं जगभरात उपलब्ध असणारी उत्पादनं आहेत. सगळेजण जगात वेगवेगळ्या प्रकारे बनवलेले बायोचारची उत्पादनं वापरतायत. आणि भारतात जरी प्रभावीपणे बायोचारचा प्रचार झाला नसेल तरीही भारतात आणि भारताबाहेर बायोचारची अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. आणि त्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स म्हणा किंवा त्यांच्यासाठी त्यांचा जो काही आपल्याला दिसतोय परिणाम तो खूप चांगला असा परिणाम लोकांना दिसून आलाय. ही आणखी काही उत्पादनं आहेत बायोचारची. आता आपण बायोचारची माहिती आपण पाहिली आहे. बायोचार आणि गांडूळ खत यांचा एकत्रित वापर आणि बायोचार बद्दलचे काही फायदे देखील आपण पाहिले. आता आपण बायोचारचा वापर आपण कसा करू शकतो, आपण स्वतः हे कसं करू शकतो किंवा कृषी कचरा म्हणा, अवशेष म्हणा, झाडांचे अवशेष म्हणा हा बायोचार पासून आपण कसं तयार करू शकतो हे पाहूयात. यासाठी आम्ही इकोकृषी आणि FPO यांच्या दोघांच्या यांनी सोबतीने एक मॉडेल तयार केलाय. या मॉडेलवर आता आपण थोडी चर्चा करूया. मॅडम एक मिनिट माफ करा. प्रेझेंटेशन मध्ये सांगू शकतं. हा आपल्याला हॅलो, जर आवाज काही येतोय? हो हॅलो. आवाज येतोय. हा मे बी आता 2-3 मिनिटांमध्ये मीटिंग बंद होऊ शकते. तर त्यानंतर सेम लिंकने आपल्याला पुन्हा जॉईन करायचंय. जर मीटिंग मध्ये बंद झाली तर त्याच लिंकने पुन्हा मीटिंग सुरू होईल. ठीक आहे आता मॅडम, आपण प्लीज यानंतर कंटिन्यू. खूपच महत्वाचा आपण यानंतर आपण खूपच एक महत्वाचा भाग असा सुरू करणार आहोत. तर जर का काही कारणास्तव ही मीटिंग आता इथे थांबली तरी तुम्ही रिजॉईन करा. आपण इथूनच परत सुरू करूयात. तरी मी कंटिन्यू करते ही स्लाइड की थांबायचं आहे ज्ञानेश्वर? नाही मॅम, कंटिन्यू करा. कंटिन्यू कर. ठीक आहे. इकोकृषी FPO मॉडेल. ठीक आहे. तर आता महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जिथे वर्षाला अंदाजे 4 लाख हेक्टर कापूस आणि 1 लाख हेक्टर पीक घेतलं जातं प्रत्येक जिल्ह्यात ना, तिथे इकोकृषीनी शेतकरी उत्पादक संस्थेच्या म्हणजेच FPOच्या माध्यमांमधून या अवशेषांचे बायोचार मध्ये रूपांतर करण्यासाठी एक उपक्रम स्थापन केला आहे. शेतकरी त्यांचे कृषी अवशेष म्हणा, कचरा म्हणा, इकोकृषीला विकू शकतात आणि त्यांच्या पिकांच्या शेतात लागू करण्यासाठी किंवा शेतामध्ये टाकण्यासाठी बायोचार खरेदी करू शकतात. बायोचार आणि त्याचे जे काही बनवलेले फर्टिलायझर्स असतील ते खरेदी करू शकतात. सदस्य शेतकरी FPOच्या ऑपरेशनसाठी आणि बायोचारच्या उत्पादन मशीनच्या साठी जे काही खर्च येतो तो त्याच्यामध्ये पण कॉन्ट्रीब्युट करू शकतात. आणि इकोकृषीने अवशेष खरेदी करण्यासाठी किंवा तो काही बायोमास खरेदी करण्यासाठी प्रति टन प्रीफिक्स किमतीसह एक प्रणाली स्थापन केली आहे
आणि त्यामुळे शेतकरी त्यांचे अवशेष जाळण्याऐवजी इको कृषीला विकण्यासाठी इको कृषीकडे नक्कीच सगळे शेतकरी आमच्याकडे आकर्षित झाले आहेत. गोळा केलेल्या कृषी अवशेष किंवा कचऱ्यांचा भट्ट्यांचा वापर करून किंवा पायरोलिसिसच्या प्रक्रियेद्वारे बायोचारमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचं रूपांतर केलं जातं. नंतर वाळलेल्या बायोचारला बारीक कणांमध्ये बारीक बारीक कणांमध्ये त्यांना बारीक कणांमध्ये करून आपण गांडूळ खतामध्ये मिक्स करणार आणि नंतर इकोकृषी एफपीओ शेतकऱ्यांच्या बैठकी देखील आयोजित करणार आणि या बैठकी आयोजित करून ज्यामुळे त्यांना अवशेष जाळण्याचे धोके, बायोचार वापरण्याचे फायदे याबद्दल जागरूक केले जाणार. त्यामुळे या प्रदेशाची बाजारपेठ वाढत जाईल आणि मोठी बाजारपेठ निर्माण होत जाईल. 21 आणि 22 मध्ये इकोकृषी एफपीओ मॉडेलने 100 टन पीक अवशेषांचे 25 टन बायोचार मध्ये यशस्वी रूपांतर केले आहे. इकोकृषी एफपीओ मॉडेलद्वारे चालवल्या जाणाऱ्या बायोचार मेकिंग युनिटने या प्रदेशात आर्थिक प्रवाह निर्माण केला आहे. कारण या प्रक्रियेत अनेक भागधारकांचा समावेश आहे. पिकांच्या अवशेषांच्या खरेदीमुळे शेतकऱ्यांना शेतीतील कचऱ्यापासून उत्पन्न मिळवता आले, जे अन्यथा जाळले जाते. ज्यामुळे साफसफाईची कामे देखील शेतकऱ्यांचं काम देखील सोपं होऊन जातं. त्याच वेळी कचरा पुन्हा मातीत पुनर्वापर त्या कचऱ्याचा केला जातोय आणि रूपांतरित सूक्ष्म कण बायोचार नंतर एफपीओ सदस्यांना परिसरातील इतर शेतकऱ्यांना देखील विकले जाते, ज्यामुळे एफपीओ साठी काही एक्स्ट्रा इन्कम उत्पन्न सुद्धा आपल्याला मिळत आहे. एफपीओ नंतर त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये त्यांचे ऑपरेशन्स किंवा इतर जे काही त्यांना इतर स्कीम्स वगैरे मिळू शकतात या सगळ्या ते जे काही करतात बायोचार ह्याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे त्यांच्या नफ्यामध्ये अजूनही भर पडत जाते. त्याचा फायदा त्यांच्या सदस्यांना देखील करता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दोन्ही रित्या फायदा होतो. बायोचार वापरण्याचे फायदे लक्षात आल्यामुळे शेतकऱ्यांची धारणा उत्साहवर्धक आहे. ज्या शेतकऱ्यांनी त्यांचा वापर केला आहे त्यांनी उत्पादन खर्चात घट होऊन उत्पादनातही वाढ झाल्याचे आम्हाला सांगितले आहे. आणि शेजारच्या गावातील शेतकऱ्यांनी सपोज उत्पादन युनिट आणि ऍप्लिकेशन प्लांटला भेट दिली तर प्रात्यक्षिक प्लॉट मधील परिणाम देखील त्यांनी स्वतः पाहिले आहेत. काही शेतकऱ्यांनी स्वतःहून बायोचार वापरण्यास आणि बनवण्यासही सुरुवात केली आहे. सो बायोचार ऍप्लिकेशनचे म्हणजेच बायोचार शेतात टाकण्याचे दीर्घकाळात असलेले फायदे आपल्याला लक्षात येऊ शकतात आणि शेतकऱ्यांना बायोचार वापरण्याची त्यामुळे कमी होतात आणि थोडक्यात आपलं मॉडेल असं वर्क करतंय की आपल्याला जे काही आपल्या कृषी कचरा आहे स्लाइड मध्ये दिसतोय, आपल्या पीक काढणीनंतर जो काही कचरा मिळतो, समजा मी इथे फक्त कापूस आणि तुरीचं उदाहरण घेतलंय, तो कचरा आपण बायोचार मध्ये कन्वर्ट करणार. हा वेगवेगळ्या प्रकारे यूज केलेल्या वेगवेगळ्या कचऱ्यापासून बनवलेला बायोचार आपल्याला चित्रात दिसतोय. नंतर हा जो काही बायोचार आहे तो आपण वर्मी कंपोस्ट मध्ये किंवा बाकी काही उत्पादनांमध्ये मिक्स करून त्याचं बॅगिंग करून आपण त्याला विकू शकतो. तर इको कृषी मॉडेल अल्टिमेटली आपल्याला ह्या कचऱ्याचा एक एक्स्ट्रा मोबदला देतोय शेतकऱ्यांना, प्लस तुम्हाला एक असं खतही उपलब्ध होत आहे जे तुमच्या उत्पादनात खूप वाढ करणार आहे आणि तुमच्या सेंद्रिय खतात त्याच्यामुळे तुम्ही या मॉडेलद्वारे तुम्ही कमीत कमी खर्चात सेंद्रिय शेती करू शकता, कारण तुम्ही इतर सर्व खतांचा खर्च जवळजवळ 50% कमी करणार आहात हे सगळं काही वापरामुळे. आणि असं हे इको कृषी जे काही मॉडेल आहे ते या चित्रात मी दाखवण्याचा प्रयत्न केला की अशा प्रकारे आपल्याला सगळं क्लिअर मॉडेल लक्षात यावं म्हणून. तर शेतकऱ्यांसाठी बायोचार या सत्रात आयोजित केलेला माझा हा पहिला वेबिनार शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार. मी माझं स्लाइड शेअर इथे थांबवते. जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता.
सुरेश आणि मी आम्ही दोघे जण आणि टीम इको कृषी आम्ही सगळेजण तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यास उत्सुक आहोत. हॅलो. सुरेश, हा, हा थँक्यू सो मच मॅम फॉर दिस फॅन्टॅस्टिक असं सुंदरसं असं वेबिनार साठी, आणि पूर्ण इको कृषी टीमला पण मी कॉंग्रॅच्युलेट करतो. तर इथे उपस्थित असलेले सर्व एपीओ चे अधिकारी, पदाधिकारी, डीएससी चे बीओटी मेंबर्स आणि इतर मेंबर्स जे वेबिनारला आहेत, तुमच्या मनात काही क्वेश्चन्स, डाऊट, क्युरीज, शंका कुशंका काही असतील तर तुम्ही विचारू शकतात. रेव्हेन्यू मॉडेल बद्दल, ते कसं काम करेल, नंदुरबार साठी आपण का चूज केलं, वर्मी कंपोस्टच काय चूज केलं, याचे मागचे सायंटिफिक आणि कमर्शियल कारण, आणि आपण कशा पद्धतीने एक प्रायोगिक तत्वावर एक किंवा दोन एपीओ बरोबर कोलॅबरेट करून हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करू इच्छितो, असा कुठलाही प्रश्न असेल तर प्लीज आम्ही वेलकम करतो. त्या माध्यमातून शेतकरी बांधवांना या सर्व गोष्टी कळतील आणि आपण पुढे जाऊ शकू आपल्या या प्रोजेक्टमध्ये. तर श्याम सर असतील, इतर सीओडी असतील, तर तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही विचारू शकतात. वी आर हिअर टू आन्सर युअर क्वेश्चन्स. थँक्स. तुम्हाला या वेबिनार नंतर संपल्यानंतरही जर काही प्रश्न असतील तर मी हॅलो. चॅट. हॅलो, बोला बोला सर. हा मॅडम, मी जरा उशिरा जॉईन झालो. मला एक कलेक्टर ऑफिसला मीटिंग होती, त्यामुळे मला पूर्ण ते ऐकता नाही आलं तुमचं सर्व. पण त्यातनं जी कन्सेप्ट आहे तुमची की अवशेषांपासून कोळसा तयार करणं किंवा त्याचं खतामध्ये वगैरे रूपांतर करून तो विक्री योग्य हे करणं, तर चांगली कल्पना आहे. यावर आम्ही आमच्या एफपीओ मध्ये जरूर चर्चा करू आणि याबाबत पुढची स्टेप काय असेल तुम्ही थोडस गाईड केलं आम्हाला की पुढची स्टेप काय असू शकते. समजा जर एफपीओ तयार असेल या गोष्टीसाठी, तर मग आम्हाला काही गोष्टी करता येतील. चालेल सर. सर आपल्याला जे काही पुढची चर्चा जर तुम्हाला म्हणजे मी स्लाइड दाखवल्या आहेत, पण तुम्हाला अजून थोडं डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मी चॅट विंडोमध्ये माझा नंबरही दिलाय. तुम्ही पर्सनली कॉल करूनही विचारू शकता, किंवा बरोबर. सुरेश, इफ यू वॉन्ट एक्सप्लेन हिम अ बिट मोर यू कॅन, यू मे प्लीज. सर पाटील सर, आपण असं करूयात, तुम्हाला जर का अजून म्हणजे सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही प्लीज या नंबरवर कॉल करून घ्या, मग तुम्हाला सविस्तर माहिती सांगण्यात येईल. चालेल. आणखी कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. योगिता देशमुख मॅडम आणि सुरेश पाटील सर यांचे नंबर चॅट बॉक्स मध्ये मी टाकलेत, तर तिथून तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉल करून पण विचारू शकता. हॅलो. हा हॅलो. सुरेश. हा हा. सुरेश. तर पाटील साहेब, असं आहे की आपण सुरुवातीला जे एपीओचे जे साईट्स आहे तिथं मी व्हिजिट करू इच्छितो. आधी आपल्याला साईट्स पाहाव्या लागतील, रेकी करून तिथे आपले यंत्र बसवून एक कॉमन ओके. असा ग्राउंड शोधायला हवा की तिथं सर्व शेतकरी बांधवांचे, सदस्यांचे किंवा बाहेरच्या शेतकऱ्यांचे पण जे जे निघणारा पाला पाचोळा आहे तो आम्ही मोबिलाइज करून ट्रान्सपोर्ट करू शकू. तर त्याच बाबत जर मला सीओ वडवीस साहेब थोडे कोऑर्डिनेट करू शकले उद्या परवा नंतर, तर आपण लवकर लगेचच काम करायला
सुरुवात करून आपण या प्रोजेक्टसाठीही MOU करून पुढे जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी आम्हाला एक साईट व्हिजिट करणं आवश्यक राहील. फीडस्टॉकचे अनालिसिस करणे, कधीपर्यंत फीडस्टॉक येऊ शकतो, ट्रान्सपोर्टेशन, इतर सर्व कॉस्ट वगैरे काढून त्यानंतर मग आपण शेतकऱ्यांचे जे वेस्ट आहे त्याचे दर ठरवू शकू. त्याच्यासाठी सर्वात मूलभूत गरज आहे आमची साईटची रेकी करणे. यस. सर आमच्या FPOच्या मीटिंग त्यात आणि काय नेमकं काय वाटतं? तुमचा आवाज इको होतोय सर. कॅन यू प्लीज रिपीट? परत बोलता, मला कळलं नाही काय म्हणत होते. आता आता येतोय का? हो हो येतोय. येतोय. हा, तर मी असं म्हटलं की तुम्ही जरूर साईट व्हिजिट करा. हम्म. त्यानंतर मी FPO BOD ची एक मीटिंग बोलवतो. त्याच्यामध्ये आपण MOU संदर्भात, त्याच्या टर्म्स अँड कंडिशन संदर्भात सर्व बाबी पडताळून बघूया. हा, आणि त्यांच्या सहमतीने मग आपण पुढची वाटचाल करू. हा, आम्हाला काहीच हरकत नाही. जसे तुम्ही आणि DC चे मेंबर्स आणि FPO चे पदाधिकारी आणि शेतकरी बांधव जे रेडी असतील आपण त्या मॉडेलने जाऊ शकतो. म्हणून तर हा वेबिनार होता. प्रश्न, शंका, कुशंका क्लेरिफाय करण्याच्या नंतर प्रत्येक शेतकरी आमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, राईट? आणि ही संधी आहे, प्रत्येकाला वाटत असेल त्यांच्या काही शंका असतील, कारण की हे मॉडेल आता खूप वाढत जाणार आहे. आम्हीच नाही, जगातल्या बेस्ट कंपनी भारतामध्ये येत आहेत अशा वेगवेगळ्या बायोचारच्या टेक्नॉलॉजीसाठी. तर आम्ही प्रॉपर नंदुरबारचे असून चांगलं जगातली तंत्रज्ञान आपल्या शेतकरी बांधवांसाठी यावं, त्यांना त्याचे फायदे व्हावेत आर्थिक, आणि पर्यावरणाच्या बदलामुळे जे नुकसान शेतकऱ्यांचं होतंय त्याला कसं काय आपण थोड्या प्रमाणात सबसिडाईज करू शकू, हा एक हेतू आहे. त्याच्यासाठी मी एक्सपेक्ट करतो की आपण लवकरच या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात करूया. आम्हाला सप्टेंबर एंड पर्यंत ऍटलिस्ट एक पायलट सुरू करायचं आहे नंदुरबारमध्ये. सप्टेंबर एंड म्हणजे आपल्याकडे पुढचे 30 दिवस आहेत. तर मग तुम्ही सांगा कुठली FPO बेस्ट राहील. त्याच्यासाठी आम्ही फ्री आहोत. धडगाव सांगितलं तरी ओके, नंदुरबार म्हटले तरी ओके, अकोलको असलं तरी बेस्ट. वी कॅन वर्क विथ एनीवन. तर असं आहे. सर, तर लुकिंग फॉरवर्ड कुठल्या टू वर्क विथ जिल्ह्यातून यू. बोलताय आपण? हॅलो, हा नंदुरबार मधून बोलतोय. हॅलो. अच्छा, नंदुरबार. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेलच ना? मॅडम, ही सुरेश इज याच्याजवळ फ्रॉम FPO, ही इज फ्रॉम DSC. मिस्टर पाटील इज FPO ओके, कोऑर्डिनेटर फ्रॉम DSC. ओके, हा, येस. चालेल, ठीक आहे. तर मी तुमच्या संपर्कात राहून आपण कोणाला पुढच्या काही गोष्टी. प्रश्न? प्लीज गो अहेड मॅम. अजून कोणाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. जितके जास्त प्रश्न असतील तितकं जास्त हा विषय क्लिअर होत जाईल आपल्या सगळ्यांसाठी. मला काही प्रश्न एक्सपेक्टेड आहेत FPO चे पदाधिकारी किंवा अधिकारी असतील त्यांच्याकडनं. प्लीज तुमच्या मनात काही डाऊट्स असतील तर प्लीज विचारा. त्याच्यानंतर आपण किती कोणाला भेटू शकू, त्यापेक्षा ही चांगली संधी. तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकतात. आपल्याला बरोबर काम करायचं आहे आधी, म्हणून संकल्पना समजणं हे महत्वाचं आहे. हे तुमच्यासाठी हा प्रोजेक्ट महत्वाचा आहे. म्हणून प्लीज प्रश्न विचारा तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर, किंवा मलाही कॉल करू शकतात नंतर कधीही तुम्हाला काही डाऊट्स वाटले. मी शाद्याचाच आहे. कधी तुम्हाला वाटलं आपण ज्या वेळेस तिकडे साईट व्हिजिट करू तेव्हा आपण भेटू शकू आणि विस्तृत चर्चा करून आम्ही तुम्हाला परिपूर्ण पद्धतीने एक्सप्लेन करू शकतो. बरोबर. कोणी संचालक प्रश्न विचारू इच्छित असतील तर? सुशील आहेत का सगळे? ऍक्च्युली मध्यंतरी डिस्कनेक्ट झाले होते. एक डिस्टर्बन्स आला होता ना, त्यामुळे पुन्हा डिस्कनेक्ट झाले ते. तर मी उशिरा जॉईन झाल्यामुळे मलाही थोडस प्रश्नांची उत्तर प्रश्न आहेत माझ्या मनामध्ये, पण आता विचारू ते मी शकतात पाटील साहेब. आपला टाइम आहे, तुम्ही विचारू शकतात आता. पाटील सर विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देताना ना तीच उत्तरं बाकी सर्वांसाठी पण फायदेशीर ठरतील. त्यामुळे तुमचे जेही प्रश्न असतील ते विचारा. येस, बरोबर. प्रत्येक मेंबरने. ऍक्च्युली हा जो आपण कांडी कोळशामध्ये रूपांतर करतोय सगळ्या या कापसाच्या वगैरे क्रॉप रेसिड्यूचं, तर त्याचं FPO म्हणजे मला असं म्हणायचंय ती विक्री व्यवस्था काय आहे पुढे, किंवा FPO ला त्याचा काय बेनिफिट होणार आहे आणि शेतकऱ्यांना काय होणार आहे, या 3 भागांमध्ये. ओके.
ओके. तर तुमच्या मूलभूत प्रश्नाला मी सुरुवात करतो. जसं मॅडमांनी आधी एक्सप्लेन केलं की आम्ही शेतकऱ्याचा वाया जाणारा कचरा एनिवे तो जाळणार आहे, त्याला ते स्वच्छ करावं लागणार आहे. त्याला आपण पर टनने ते लोकल सिच्युएशन, लोकल लेबर कॉस्ट, लोकल हम्म. जिओग्राफी याच्यावर निर्भर करून आपल्याला पर टनने आपण त्याला पैसे मोजू. 2, 3, 4, 5 टन जे टन असेल ते पर शेतकऱ्याला. बरोबर. पहिली सुरुवात इथं झाली, ज्या शेतकऱ्याच्या वाया जाणारा जो कचरा आहे, जो गुरंढोरं खात नाही, तो फक्त जाळला जातो असाच कचरा तो आपण विकत घेऊ. ओके. जेणेकरून त्याला थोडंफार सबसिडाईज होऊ शकतं. कॉटन साठी, तूर साठी म्हणा, ऊसाचे जसं असू द्या किंवा ज्वारीचे, जसं जे काही आपल्या एरियामध्ये आढळतं ते. तर तुमच्या पहिल्या प्रश्न उत्तर मिळालं की शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल त्यांचा घनकचरा व्यवस्थापनासाठी. पहिला मुद्दा. तुमचा दुसरा मुद्दा आला की एपीओचा कसा फायदा होईल. जे मेंबर्स एपीओचे असतील आपण त्यांच्याकडनं आणि त्यांचे बाहेरच पण आपण फीड स्टॉक जो आहे कचरा तो विकत घेणार आहोत. त्याच्याबरोबर आम्ही इथं एक ऑप्शन दिलाय की गांडूळ खत, वर्मी कंपोस्ट. याचं रिझन आहे की नंदुरबारमध्ये याची सप्लाय डिमांडचे खूप मोठं डिसबॅलन्स आहे. मी पण नंदुरबारहून बिलॉंग करतो. तर याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज आहेत. त्याचे प्रॉडक्ट मी वडवी साहेबांना दिलेत. बेस्ट प्रॉडक्ट आहेत ते. बायचारचे वर्ल्ड क्लास प्रोजेक्ट आहेत ते. त्यांना डेमो करू द्या. 8 दिवसानंतर तुम्ही त्याचे रिझल्ट पाहू शकता. असे बरेचसे वेल टेस्टेड टेक्नॉलॉजी आम्ही प्रॉडक्ट बनवले आहेत बायचार पासून. आपण ते डायरेक्ट शेतकऱ्यांना सबसिडाइज रेटने एपीओ थ्रू देऊ शकतो. हा पहिला ऑप्शन असता. पण आम्ही बायचार वर्मी कंपोस्ट सजेस्ट केला कारण की नंदुरबारमध्ये बरेचशी डिफिशियन्सी आहे वर्मी कंपोस्टची. जर का ती एपीओ स्वतः वर्मी कंपोस्ट बनवू शकले तर आम्ही आमचं पूर्ण बायचार त्यांना मिक्स करायला देऊ. आणि असंच तुम्ही रिसर्च बघू शकतात. मॅडमांनी खूप साऱ्या केस स्टडीज दिल्यात. वन ऑफ द बेस्ट मेडिसिन टू रिप्लेस सिंथेटिक फर्टिलायझर. एकास एक जो रेशो आहे वर्मी कंपोस्ट आणि बायचारचा तो खूप प्रभावी आहे. तो आपण एपीओ ला देऊ. एपीओ एकदम सबसिडाइज रेटने त्यांच्या शेतकऱ्यांना, त्यांचे सदस्य आणि आउटसाइड ऑफ त्यांच्या सदस्य जे असतील पंचकृषीतले त्यांना विकू शकतात. त्याच्यामध्ये इको कृषी आणि एपीओचे कसं मॉडेल आहे ते बसून आपण डिस्कस करू शकतो. तो मुद्दा नाहीये. जेणेकरून मुद्दा हा आहे की शेतकऱ्याचा वाया जाणाऱ्या कचऱ्याला आपण कसं त्याला मोबदला देऊ शकू. दुसरा मुद्दा, या आधुनिक तंत्रज्ञानाने एपीओचं कसं रेव्हेन्यू जनरेशन आपण वाढवू शकतो. जेणेकरून शेतकऱ्यांना एपीओ साठी जे नवीन स्कीम येत आहेत आता क्लायमेट चेंजला फाईट करण्यासाठी, जे नॅव्हेंचर आहे त्यांच्याकडनं ज्या स्कीम येत आहेत टेक्नॉलॉजीसाठी, त्यासाठी पण एपीओ क्लेम करू शकतात. जर ते हे रेव्हेन्यू मॉडेल सक्सेस करू शकले तर. याच्या बरोबरच आम्ही दुसरे जे बायोचारशी रिलेटेड सेंद्रिय शेतीसाठी असणारे ऍग्री इनपुट्स आहेत ते टेक्नॉलॉजी पण आपण एपीओ बरोबर बनवून विकू शकतो. हे प्रायोजिक तत्व आहे आणि सोपं आहे आणि त्यांना माहिती आहे ऑलरेडी. म्हणून आपण हा वर्मी कंपोस्ट ऑप्शन चूज केला. एपीओने फक्त वर्मी कंपोस्ट बनवायचं, इको कृषी बायोचार बनवेल. एपीओच्या जागेवर मिक्स करून आपण शेतकऱ्यांना तिथं एकदम सबसिडाइज रेटने देऊया. व्हेरी व्हेरी लेस कॉस्ट. व्हेरी व्हेरी लेस कॉस्ट. त्याच्यामध्ये एपीओचा मोठा वाटा राहील, इको कृषी ज्युनियर पार्टनर असेल. तर हे स्पष्ट, स्वच्छ आणि ट्रान्सपरंट रेव्हेन्यू मॉडेल असणार आहे. आपण हे पदाधिकाऱ्यांशी बसून डिस्कस करून याच्यावर वर्कआउट करू शकतो. मला वाटतं तुमचे तिघी प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला. योगिता मॅडम कॅन पिच इन इफ यू वॉन्ट. यू कॅन ऍड समथिंग एल्स. नाही सर, सुरेशने तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगितलंय सगळं काही. सगळं काही कव्हर झालंय मोस्टली. पण तरी जर का तुम्हाला काही प्रश्न असतील अजूनही की कसं कसं पुढे होईल, तर ते तुम्हाला जे काही छोटे मोठे प्रश्न असतील ते आमच्या दोघांपैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता. आणि जेव्हा ऍक्च्युअल साईट व्हिजिट किंवा जे होईल त्यामध्ये अजूनही क्लॅरिटी येईल आपल्या सगळ्यांना की किती बायोमास आपल्याला अवेलेबल आहे, कसा कसा तो कन्व्हर्ट होणार आहे आणि काय काय आपल्याला शेतकऱ्यांना म्हणा, एफपीओ ला म्हणा आणि इको कृषीला म्हणा, त्या तिघांनाही कसा विन 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 फायदा होणार आहे हे आपल्याला अजून क्लिअर होणार आहे आपल्या भेटी अंती. सो बरोबर. लवकरच अच्छा. आपण प्लॅन करू. एक मुद्दा ऑपरेशन बद्दल मी बोलू इच्छितो. लक्षात घ्या, फीड स्टॉक कलेक्ट करण्यापासून तर त्याला ट्रान्सपोर्ट करण्यापर्यंत एक कॉमन पॉइंटवर जिथं एपीओचे मेंबर सांगतील की तुम्ही इथं लावू शकतात, आम्हाला जवळ पडेल 50 किलोमीटरच्या परिघा मध्ये ही आमची गाईडलाईन्स असेल की 50 किलोमीटरच्या आतच आपण तो ट्रान्सपोर्ट करू शकतो. अदरवाईज आपण पर्यावरणाचे पोल्युशन करू, ते फायद्याचे ठरणार नाही. म्हणून 2-3 जेवढे मशीन्स आम्ही बसू शकलो ते त्या एपीओच्या एरियामध्ये 50 किलोमीटरच्या पंचकृषी एरियामध्ये आपण बसून हा पूर्ण कॉस्ट
पहिल्यापासून तर शेवटपर्यंत इको कृषी बेअर करेल. आणि ऑफकोर्स जे बायचार असेल ते इको कृषीचं असेल. मग त्याची पोस्ट टेक्नॉलॉजी कसा बेनिफिट द्यायचा ते पूर्ण टेक्नॉलॉजी सपोर्ट इको कृषीकडनं राहील. आता आपण वर्मी कंपोस्ट बरोबर सुरू करूया. त्याचे रिझल्ट आले का आमचे बरेचसे प्रोडक्ट्स रेडी आहेत, ते आम्ही इकडे इम्प्लिमेंट करून एपीओ बरोबर ते बनवून विकू शकतो. ते एपीओवर डिपेंड करतात ते किती ऍक्टिव्हली पुढच्या किती लोकांपर्यंत पोहोचतात, त्याच्यावर त्यांचा रेव्हेन्यू डिपेंड करतो. पण ही सुरुवात आहे छोटीशी, वर्मी कंपोस्ट प्लस बायचार कॉम्बिनेशन असे. बरोबर बरोबर. आणि तर हे जवळजवळ पहिल्या काही कंपनीज मधून आहे की जे अशा प्रकारचा उपक्रम राबवत आहेत. त्याच्यामुळे हळूहळू बाकी सगळे मार्केटमध्ये येण्याच्या आधी आपण या गोष्टी लवकर लवकर सुरू करून तुमचा जो काही प्रतिसाद असेल तो प्रतिसाद जितका चांगला असेल तितक्या आपण गतीने आपली तितकी गती आपली वाढेल. तर सर आपण लवकरात लवकर या गोष्टींना सुरुवात करूयात. जरूर जरूर. आणि मॅडम आम्हाला एक आणखी माहिती द्यायची आहे तुम्हाला. या संदर्भामध्ये आपले एफपीओ चे मेंबर नंदोपी एफपीओ कडे 500 शेअर होल्डर आहेत. आणि इतर आपल्या ज्या एफपीओ आहेत त्यांचे सुद्धा जवळपास टोटल आमच्याकडे 2500 मेंबर या निमित्ताने आहेत शेतकरी नंदुरबार जिल्ह्यामध्ये. ओके. आणि त्यासोबत आमच्याकडे म्हणजे डीएससी संस्थेकडे एक प्रोजेक्ट जो आम्ही साधारणतः 6 ते 8 महिन्यापासून सुरू आहे, ज्याचं नाव आहे व्हीएनव्ही ऍडवायझरी. यामध्ये आम्ही काय करतो की कार्बन क्रेडिट शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. तर हे कार्बन क्रेडिट देत असताना तुम्ही जो सांगताय की क्रॉप रेसिड्यू जो आहे तो जर त्यांनी जाळला नाही तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचे क्रेडिट्स आहेत. मे बी मी अजून त्याचा प्रोजेक्टचा पूर्ण स्टडी केलेला नाही, पण मी जे काय ऐकतोय की हा जाळू नये, तो कुजवला पाहिजे, डिकम्पोज केला पाहिजे, त्यासाठी आपल्या प्रोजेक्ट मधनं मदत होणार आहे, म्हणजे डीएससीच्या मार्फत. तर हा जर पर्याय आपल्याला मिळाला, तुम्ही जो सांगताय तो की तो कचरा जर विकतच शेतकऱ्यांनी दिला तर मग आपला जाळण्याचा जो इश्यू आहे तो येणार नाही आणि नॅचरली आपण कॉन्ट्रीब्युट करू आपल्या प्रोजेक्टला जो कार्बन क्रेडिटवर आधारित आहे. तर त्यातला हा एक कंपोनंट जो आहे याच्यामध्ये आम्हाला चांगला सपोर्ट होईल या सगळ्या तुम्ही जे बोलतायत याचा. तर आपण त्याबाबत पण एक सविस्तर चर्चा आमचे प्रोजेक्ट मॅनेजर जे जितेंद्र सोनवणे त्यांच्यासोबत आपण वेगळं एकदा चर्चा करूया याबाबत की आपल्याला कसं जाता येईल, एफपीओच्या मेंबर्सला कसं आपल्याला या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेता येईल याबाबत पण आपण बोलूया. आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये कशा पद्धतीने तुमचं इन्व्हॉल्वमेंट वाढेल या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. तर छान वाटलं तुमच्याशी बोलून. आपण या विषयावर सविस्तर एकदा तुम्ही आलात नंदुरबारला की मी तुमची आणि आमच्या सरांची पण भेट घालून देईल. आपण या विषयावर अधिक चांगल्या पद्धतीने माहिती घेऊया, बोलूया. नक्की सर, नक्की. एक शेवटचा प्रश्नाचं उत्तर पाटील साहेबांनी जो विचारलाय तर मी एक्सप्लेन करतो की मी स्वतः क्लायमेट एक्शन फेलोशिप करतोय अहमदाबादला, कार्बन क्रेडिट्स वगैरे त्या क्षेत्रामध्ये. तर भारतात कार्बन क्रेडिटवर अजून कुठलाही ऍक्ट आलं नाही. बरेचसे लोक कार्बन क्रेडिट फार्मर्सवर काम करतायत, पण त्याचं भवितव्य आणि ते किती प्रमाणात शेतकऱ्यांना मिळेल याच्यासाठी कुठलीही रेग्युलेटरी बॉडी इंडियामध्ये अजून गव्हर्नमेंटकडेच नाहीये. त्याच्यामुळे आम्ही बेस्ट ऑप्शन दिला की आम्ही आधीच तुम्हाला पैसे देऊन मोकळे होतो, म्हणजे शेतकऱ्याला याच्या मागे पडण्याची आवश्यकता नाही की ते कार्बन क्रेडिटची वाट पाहतील आणि कधीतरी कोणती तरी कंपनी आणेल आणि ते पोहोचवेल. दिस इज व्हेरी डिफिकल्ट जॉब. मी स्वतः क्लायमेट सेक्टर मध्ये होतो बँगलोरला आणि वर्ल्ड खूप पुढे इंडिया. ऍक्च्युली ना याच्यासाठी आमच्याकडे फंडिंग एजन्सी आहे जी कार्बन क्रेडिट शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे. सिंगापूरची एजन्सी आहे की जी आमच्या या प्रोजेक्टमध्ये 10-12 एजन्सी सोबत म्हणजे 10-12 तज्ञ ऑर्गनायझेशन सोबत हा प्रोजेक्ट डिझाईन झाला आहे. त्याच्यात कलेक्टर म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पण आहे, कलेक्टर ऑफिस पण त्यात इन्व्हॉल्ड आहे आणि सर्व पॅरामीटर ठरवणार वेगवेगळ्या ज्या तज्ञ लोकांकडनं पॅरामीटर ठरवले जातील. वेगवेगळ्या कार्बन क्रेडिट फक्त जाळण्यापुरतं मर्यादित नाहीये, झाडं लावणे, तुमचं एखाद्या ठिकाणी तुम्ही पिका संदर्भात पाणी कमी वापरलं ऑर्गॅनिक फार्मिंग केलं, तुम्ही काही झाडं लावले त्याच्यासाठी पण तुम्हाला कार्बन क्रेडिट अवेलेबल होऊ शकतं. आणि त्या सगळ्या बाकीच्या गोष्टी आपण अवेलेबल आपण एक्सप्लोर करू शकतो
आणि त्या संदर्भात आपण एक वेगळी मीटिंग पण घेऊ शकतो सर, नक्कीच. अगदी 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 आपण म्हणजे एक्सप्लोअर करणं या निमित्ताने होईल. आणि आपल्याला हो. तुम्ही तर देताच आहे मोबदला, पण या प्रोजेक्ट सोबत जर आपण जोडलं गेलो तर आपल्याला आणखी हे लार्ज स्केलवर नेता येईल असं मला म्हणायचं होतं. बाकी निश्चित हम्म. निश्चित पाटील साहेब, वी बाकीच्या आर वेल. क्षेत्रांमध्ये आपल्याला जाता येईल. बाकीचे जे काही क्षेत्र आहेत, जसं तुम्ही म्हणालात की पाणी कमी वापरणे किंवा पाण्याचं व्यवस्थापन करणे, पाणी जिरवणे आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करणे, या सुद्धा बर काही गोष्टी आपल्याला बघता येतील. नक्कीच सर. आता तुम्ही बरोबर. अॅग्रो फॉरेस्ट्री बद्दल बोलले पाटील साहेब मगाशी, तर मी सांगू इच्छितो या प्रसंगी की इको कृषी सोल्युशन गव्हर्नमेंट ऑफ नंदुरबारच्या तळोदा विभागाच्या आदिवासी विकास प्रकल्प या डिपार्टमेंटच्या सहयोगाने कार्बन क्रेडिटवर जवळपास 4,500 हेक्टरवर अॅग्रो फॉरेस्ट्रीचा प्रोजेक्ट करते आणि पूर्ण कार्बन क्रेडिट्सवर. तर 9 ऑक्टोबर पासून आपले तो प्रोजेक्ट रन होईल. आता MOU गव्हर्नमेंट ऑफ नंदुरबार आणि एक जगातली सर्वात मोठी स्वीडन बेस्ड कंपनी साऊथ पोल त्याच्याशी अग्रीमेंट करून आपला तो झालाय. आता त्याचे फक्त आता ऑपरेशन इम्प्लिमेंटेशन ऍक्शन प्लॅन वगैरे रेडी होण्याचं राहिलाय. तर इको बरोबर. कृषी हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये क्लायमेटशी रिलेटेड प्रोजेक्ट्सवर काम करते. जगातल्या बेस्ट टेक्नॉलॉजीज आपल्या एरियामध्ये यावं हा परत आम्ही अधोरेखित करतो आणि एक्सपेक्ट करतो की आपण बरोबर काम करूया. रिअली म्हणजे खूप आनंद झाला DSC कनेक्ट होऊन. 3 महिने आधी ज्या वेळेस आम्ही मार्च मध्ये भेटलो होतो सर्व लोकांना, कृष्णाजी, आसिफ सर, पाटील साहेब, सर्व लोक तुम्हाला भेटून वाटलं की आपण DSC बरोबर जोडून खरोखर आपले प्रोजेक्ट इथं इम्प्लिमेंट करू शकतो. तर थँक्यू सो मच फॉर युअर ऑल पीपल, तुमच्या सर्वांच्या टाइमसाठी आणि तुमच्या प्रश्नांसाठी. पाटील साहेब, हॅलो मॅडम, नमस्कार. धनाजी वसेकर बोलतो, सोलापूर. नमस्कार सर. नमस्कार. मी जरा थोडं काय वेळेस जॉईन नाही होत आलं मला कॉलमुळं. काही हरकत नाही तर सर. मला एक विचारायचं होतं मॅडम, आमच्याकडे वर्मी कॉम्पोस्ट भरपूर भेटतंय. हॅलो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलताय सर? सोलापूर मधून बोलतो मॅडम, मी धनाजी वसेकर. अच्छा अच्छा अच्छा, बोला सर, बोला. आणि मी बायोचार तर सध्या बनवतोच आहे. हा. बोलणं झालं. आणि मला एक आपण जी पायरोलिसिस सिस्टीम जे देणार आहात मशीन, त्याच्याबद्दल थोडी माहिती. आणि ते तुम्ही जे मला हे दाखवलं, आपण ते तुम्ही मिक्सिंग करून जे पॅकेजिंग करून विकताय त्याचा रेट आणि ह्याचा रेट जरा कळालं मला तर बरं होईल ते. चालेल सर, नक्की नक्की. सर, माझा नंबर दिलेला आहे. मी तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करून सगळ्या गोष्टी व्हॉट्सअपवर तुमच्या टाकते. म्हणजे तुम्हाला जे काही माहिती हवी आहे की नेमकं काय काय, कुठल्या कुठल्या पायरोलिसिस मधून कसं कसं कन्व्हर्जन होईल, त्याचे काय रेट्स, संभाव्य रेट्स. सध्या आपल्याला अगदी निश्चित अशी प्राइस नाही सांगता येणार आहे, पण एक संभाव्य रेट आम्ही जो काही काढू तो तुम्हाला आम्ही नक्कीच सांगू. सर, तुमचा नंबरही मला वाटतं आपलं आज सकाळीच बोलणं झालंय, राईट? हो. हा सर, तुमचा नंबर माझ्याकडे आहे. तर मी तुम्हाला आमच्याकडे ते सगळं सगळ्यात जास्त पाठवते. मिळणारा म्हणजे ऊसाचं पाचट भरपूर आहे आमचं. हो सर, हो, चालेल चालेल. मी तुम्हाला सगळी माहिती पाठवते. तुमचा नंबर आहे माझ्याजवळ. ओके मॅडम. येस सर, येस. थँक्यू. एनी क्वेश्चन्स, काही प्रश्न काही कोणाचे राहिले प्रश्न असेल इतर असतील तर तुम्ही शेतकरी? विचारू शकता. कुठलाही प्रश्न असा छोटा मोठा जरी आपल्याला वाटत असला तरी तो तितकाच महत्वाचा असतो. आणि जेव्हा आपण त्या क्षेत्रातून नसतो तेव्हा कधी कधी आपल्याला असं वाटतं की हा प्रश्न अगदीच छोटा आहे किंवा अगदीच नगण्य आहे, पण असं नसतं. प्रत्येक प्रश्न महत्वाचा असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जितके जास्त प्रश्न विचाराल तितका हा विषय आपल्याला उलगडत जाईल. मॅडम 4 वाजलेत. आपला 1 तासाचं कंक्लुजन. Yes. आपले नंबर्स आपण दिलेत. येस. शेतकरी मित्र कधी आम्हाला कॉल करून इको कृषीच्या टीमला तुम्ही रिच आउट करू शकतात. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात आपण FPO सोबत किंवा वैयक्तिक शेतकऱ्याला यासोबत यावी एक कॅम्पेन, समजा तुम्ही बायचार कॅम्पेन आपण सुरू केलंय काही दिवसांपासून, तर आपण ते प्रोजेक्ट राबवू शकतो. परत एकदा मी इको कृषीच्या टीम कडनं सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. आपण आलात, आपला वेळ दिला आणि ऐकून घेतलं, तुमचे प्रश्न विचारले. वी आर व्हेरी थँकफुल टू ऑल ऑफ यू. Thank you so much, DSC members, all FPOs and advisories, everyone. Thank you so much. Take care. धन्यवाद. धन्यवाद.